नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शरद पवार यांचे अत्यंत जवळचे असलेले नेते प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून एका दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यांचा हा पक्षप्रवेश आज सोशल मीडियावर खूप गाजतो आहे. इतके लोक भरभरून लिहित आहेत, भरभरून लोक प्रतिक्रिया देत आहेत, कमेंट्स करत आहेत. अनेकांनी पोस्ट केल्या, बघा बघा याला म्हणतात विचारधारा मांडणारे लोक. तर हे काय कौतुक आहे? कौतुक कशासाठी होतं आहे? आणि प्रशांत जगताप यांनी हा निर्णय का घेतला हे समजून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे आता लोकल बॉडीजच्या ज्या निवडणुका येत आहेत त्याच्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोघांनी एकत्र येऊन लढण्याचं ठरवलं आहे. यांची युती झालेली आहे. आता प्रशांत जगताप हे पुणे शहराचे अध्यक्ष होते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे. त्यांना असं वाटलं की जे अजित पवार आज राज्याच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जे भाजपसोबत आहेत, जे भाजपच्या मनुवादी रिग्रेसिव्ह ब्राह्मणवादी धोरणांना सपोर्ट करत आहेत, त्या अजित पवारांसोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी कशी काय जाऊ शकते? आपण या लोकसभेला विधानसभेला ज्यांच्या विरोधात बोललो, ज्यांच्या विरोधात बोलून बोलून आपण इकडे जिंकलो अनेक जागा, त्यांच्यासोबत आज कसं काय जायचं? मला असं वाटतं की हा प्रश्न कुठल्याही नीतीला धरून चालणाऱ्या व्यक्तींनी हा व्यक्ती विचारत असतो. आणि प्रशांत जगताप यांनी तेच केलं. प्रशांत जगताप यांना कळलं की अजित पवार यांच्यासोबत साहेब म्हणतील तिथे जाणं याचा अर्थ भाजप ही मनुवादी व्यवस्था स्ट्रॉंग करणं आहे. आणि म्हणून मग त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा दिला. ते शहर अध्यक्ष होते. खरं तर अनेकांना असं वाटलं की राजीनामा दिला म्हणजे ते आता रीतसर जसे सगळेजण जातात भाजपमध्ये जातील, राजीनामा दिला म्हणजे ते आता नाहीतर उद्धव ठाकरेंसोबत जातील किंवा राज ठाकरेंसोबत जातील, कारण की त्यांचे चेहरे थोडे अनेक लोकांना माहिती आहे. पण प्रशांत जगताप यांनी वेगळंच केलं. त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि हा पक्षप्रवेश सोशल मीडियावर गाजतोय. लोक म्हणतायत की हे बघा, हे जे काही आहे प्रवाहासोबत जाणं खूप सोपं असतं, भाजपसोबत गेले असते, मोठं पद मिळालं असतं, पैसे मिळाले असते, काय काय नसतं मिळालं. सगळ्यांना माहिती आहे भाजपमध्ये जाणाऱ्या लोकांना काय काय खोके बिके मिळतात, हे सगळी जनता जाणते. त्यांच्या बंगले होतात, माड्या होतात, त्यांचे सगळे बिअर बार निघतात, बऱ्याच गोष्टी होतात. आता हे सामान्य जनतेला माहिती आहे. पण हे काहीही न करता काँग्रेससोबत जाणं हे अनेकांना का आवडत आहे? लोकांच्या मनात काय आहे ही इमेज? तर प्रशांत जगताप यांचं जे शेवटचं भाषण, शेवटचं म्हणजे पक्षप्रवेशाच्या वेळेचं जे भाषण होतं, त्या भाषणामध्ये ते म्हणाले की काँग्रेसमध्ये मी का आलो? कारण की काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे गेले 135 वर्ष या देशामध्ये तो स्ट्रॉंगली उभा आहे, ज्यांनी स्वातंत्र्याची चळवळ लढली, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच्यानंतर ह्या देशाचा विकास, ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशाला इथपर्यंत आणून ठेवलं, सुपर कम्प्युटर बनवला, IITs IIM सारख्या इतक्या संस्था काढल्या, प्रत्येक गावामध्ये शाळा नेली. त्या काँग्रेससोबत जाणं त्यांना बरोबर वाटतं असं ते भाषणामध्ये म्हटले. आणि जे आहे ते म्हणून त्याच्यावर लोक बघा काय म्हणतात. लोक असं म्हणतात की विचारधारा महत्त्वाची मांडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी जगताप यांचा हा निर्णय आदर्शवत वाटावा असा आहे. असंच आहे बघा. आता तुम्हीही बघत असाल की आजूबाजूला अनेक कार्यकर्ते कन्फ्यूज आहे, खूप लोक कंटाळले, त्यांना असं वाटतं अरे किती दिवस यांचं भाजपचं चालणार आहे, हे कधी हरणार आहेत की नाही. मग नसतील हरत तर जाऊ दे, आम्ही पण जातो भाजपसोबत. आज त्यांचंच सगळं चाललं आहे, सगळेच तिकडे जात आहेत. आता त्या गद्यांच्या मागे जर का 1000 लोक गेले तर तुम्ही पण जाणार का गद्याच्या मागे? तुम्ही म्हणणार ना नाही 4 लोक इकडे असले तरी ठीक आहे पण मी इथे थांबतो, कारण की जे बरोबर आहे ते केलं पाहिजे ना. हजारो लोक चालले म्हणून काय तिकडे जाणं हे चुकीचंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रशांत जगताप यांचा हा निर्णय खरोखर धाडसाचा आहे. म्हणजे त्यांना सांगणारे खूप लोक भेटले असतील, जे अनेकांना भेटत, अरे काय करतो, जाऊ दे विचारधारा, कुठे करत बसतो, आपलं आपलं बघायचं, भाजपमध्ये गेल्यावर काय काय भेटतं है ना, असं अनेकांना अनेक लोकांनी सांगितलं असेल जगताप यांना. घरचे जवळचे काय काय म्हणाले असतील. पण तरीही एवढ्या सगळ्या गोंधळात जिथे लोक म्हणतात जा जा, भाजपने बोलवले असणार आहे. नक्कीच भाजपने याच्या आधी अनेक लोकांना घेतलं आहे जबरदस्ती. पण या सगळ्या कोलाहलामध्ये स्वतःवर ठाम राहणं, स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं आणि ही कन्व्हिक्शन असणं की हा देश बरबादीला कोणी लावला. 2000 वर्ष ज्या मनुवाद्यांनी या देशातल्या बहुजनांना वरती येऊ दिलं नाही, ज्यांच्या बुद्धिमत्तेची आलेला सगळा जो बहर आहे तो खुडून टाकला,
का तर तुमची जात अशी अशी आहे म्हणून तुम्ही शिकू शकत नाही, वर जाऊ शकत नाही, असे कारण दिले. ह्या 2000 वर्षाच्या मनुवादी व्यवस्थेला आज स्ट्रॉंग कोण करतंय हे प्रशांत जगताप यांना नीट कळलेलं होतं आणि म्हणून ते त्यांच्यासोबत गेले नाही. आणि म्हणून इतिहास कायम अशा लोकांची नोंद घेईल. आज अनेक लोक गेले असतील शिवसेना शिंदेंसोबत, भाजपसोबत, अजित पवारांसोबत. यांचं नाव कुणीच लक्षात ठेवणार नाही. यांचं व्हॅनिश होणार आहे. कारण की ज्याला म्हणतात पाठीचा कणा ताठ असणं. आज थोडा विचार केला, शिवाजी महाराज असते, छत्रपती शिवाजी महाराज असते, संभाजी महाराज असते, काय केलं असतं हो त्यांनी? तुम्ही थोडं आजची कंडिशन बघा. एकेकाला काय तासलं नसतं त्यांनी. अरे तुम्ही काय दशा लावली आहे देशाची? हां, तुम्ही म्हणता मी 2 पक्ष फोडून आलो. तुम्ही शपथ घेता की मी लग्न करणार नाही वेगळं विदर्भ झाल्याशिवाय, तरी तुम्ही वेगळा विदर्भ करत नाही, मुख्यमंत्री होतात. तुम्ही काय काय प्रॉमिस करता, 6,000 भाव देतो म्हणता, तुम्ही देत नाही. तुम्ही एवढे सगळे प्रॉमिसेस करता आणि तुम्ही ते करत नाही. अशा माणसासोबत शिवाजी महाराजांनी काय केलं असतं? आणि मला असं वाटतं की जगतापांच्या समोर तोच आदर्श आहे. शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श आहे की ज्यांनी, तुम्हाला माहीत असेल महात्मा फुल्यांनी, अरे सगळेच्या सगळे प्रत्येकजण त्यांच्या विरोधात होता. फक्त विरोध करत नव्हते, अंगावर दगडं फेकायचे, अंगावर शेण फेकून मारायचे, घराच्या बाहेर काढलं, पण तरीही महात्मा फुल्यांना माहीत होतं मी जे करतोय ते बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण 200 वर्षानंतर त्यांचंच नाव घेतो आणि इथून पुढचे 2000 वर्षही महात्मा फुल्यांचं नाव घेईल. कारण तेव्हाचे जे लाखो लोक विरोध करत होते त्यांना कोणी जुमानत नाही, त्यांचं कोणी लक्षातही ठेवणार नाही. पण मला असं वाटतं की हा देश जो इथपर्यंत आलाय ना, तो अशा काही मुठभर लोकांनी, ज्यांनी आपली विचारधारा याच्याकडे बघितलं, जे बरोबर आहे ते पाहिलं. प्रसंगी थोडं स्वतःचं नुकसानही झालं असेल, अजून काय काय झालं असेल, पण तरीही त्यांनी जे करणं बरोबर आहे ज्या वेळेला ते केलं आणि म्हणून त्यांचं जे काही कौतुक होतं ते इथे आहे. आणि सरंजामी विकाऊ नाही तर अशा कमिटेड कार्यकर्त्याला इथून पुढे काँग्रेसने पाठबळ द्यावं असं सुद्धा म्हणतायत. काँग्रेसच्या बाबतीतही त्यांच्याही अनेक गोष्टी चुकलेल्या आहेत. अनेकदा असं होतं की त्यांच्या बरेच कार्यकर्ते खूप चांगलं काम करत आहेत, पण जे आहे ते अनेक लोकांना असं वाटतं की काँग्रेसने अशा कमिटेड लोकांना टिकवून ठेवण्यासाठी, अशा कमिटेड लोकांसोबत त्यांना पुढे आणण्यासाठी, यांना पाठबळ देण्यासाठी पण काम करावं, लक्ष घालावं. आजचा हा जो काही सगळा पक्षप्रवेश आहे तो खरंच खूप आशादायी आहे. अनेक लोक ज्यांना असं वाटतं की काय सगळेचे सगळे भाजपकडे चालले, पण मला माहिती आहे तुम्हालाही असं वाटतं ना की अहो काय हे काय त्यांच्याकडे चालले, बघा बघा, वाईट वाटतं की नाही? ज्या अर्थी कोणी तिकडे जात आहे आणि जनता हळहळ करते आहे, याचा अर्थ ही हळहळ घेऊन पक्षप्रवेशाला काय अर्थ असतो का हो? पण याच्या उलट हे असं की नाही नाही, मला जे बरोबर चाललेलं आहे त्याला स्ट्रॉंग करणं आणि त्याच्यासोबत जाणं हे गरजेचं वाटतं. हे त्यांची छोटी क्लिप पण व्हायरल होते, ती क्लिप पण तुम्ही ऐका. आणि प्रशांत जगताप यांच्या या पक्षप्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि ते जर उभे राहिले येत्या निवडणुकीला तर नक्कीच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अशा कमिटेड लोकांच्या पाठीशी उभं राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आज इथेच थांबते. थँक्यू सो मच.